नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत कर्नाटकाची ही स्पेशल मिठाई. महाराष्ट्रात ही तितकीच आवडीने खाल्ली जाते. आज आपण बनवूया एकदम अस्सल कर्नाटकी स्टाईल करदंट रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परफेक्ट करदंट बनवण्याची खास ट्रिक सांगणार आहे. करदंटला कर्नाटकातील पारंपरिक मिठाई म्हणून ओळखले जाते. ही अशी कर्नाटकी स्टाईल करदंट रेसिपी गोकक स्पेशल ड्रायफ्रूट, खोबरे आणि साखर, तूप याचा वापर करून, डाळे याचा वापर करून बनवलेला हा पारंपरिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थ नक्की करून पहा. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा, मगच तुम्हाला कळेल कसा बनवायचा ते. तर सर्वात आधी आपण 1 वाटी डाळे घेणार आहोत, इलायची घेणार आहोत आणि साखर घेणार आहे आणि खोबरं घेणार आहे. त्यानंतर जितकं आपण डाळे घेतलेलं आहे त्याच्या निम्मं आपण पाणी घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा वाटी पाणी ते आपल्याला लागणार आहे. आणि डाळे किती घेतलात तेवढंच साखर लागणार आहे. डाळेचा आणि साखरेचा प्रमाण एक लेवल घ्यायचा, म्हणजे एकदम आपली करदंट रेसिपी परफेक्ट बनून जाते. तर इथे सगळ्यात आधी आपण खोबरं किसून घेऊयात. किसणीने थोडंसं किसायचं, खूप जास्त आपल्याला लागणार नाही. तर थोडं आपण इथे खोबरं किसून घेतलं, तुम्ही इथे पाहू शकता. डेकोरेशनसाठी लागणार आहे. तर पहा, आता आपण एक पॅन इथे ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर आपण घालून घेतलेलं आहे. 1 वाटी डाळे आपण घेतलेल्या आहेत. तर 1 वाटी साखर आपल्याला इथे लागणार आहे. तर 1 वाटी साखर आपण घालून गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि जी अर्धा वाटी पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटीची जर बनवत असाल तर आपल्याला अर्धा वाटीचंच पाणी लागणार आहे. हे लक्षात ठेवा. अंदाज जर तुम्ही परफेक्ट घेतलात तर परफेक्ट मिठाई तयार होते, परफेक्ट करदंट तयार होते. कर्नाटकी स्टाईल करदंट एकदम फेमस आहे मंडळी. सर्वांनाच खूपच आवडतो आणि महाराष्ट्रात देखील ही करदंट रेसिपी सणासुदीला बनवली जाते. जसं की नागपंचमी, रक्षाबंधन ही स्पेशल कर्नाटकमध्ये जास्त बनवतात आणि आपल्या महाराष्ट्रात देखील ही रेसिपी आवर्जून नागपंचमी किंवा रक्षाबंधनला नक्कीच बनवतात. तर या पद्धतीची करदंट कसं बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. तर पहा मंडळी, आता आपण पाक तयार करून घ्यायचे. तर इथे साखर घालून घेतलं आणि अर्धा वाटी पाणी घालून घेतलं. मस्त पाक तयार होऊ द्यायचा. अगदी स्लो फ्लेमवर आपण पाक शिजवून घेऊयात. मस्त अधूनमधून थोडंसं हाय फ्लेम करून आपण हे पाक व्यवस्थित तयार होऊ दे. इकडे स्लो फ्लेमवर आपण पाक तयार होऊ द्यायचा आहे. आता दुसरीकडे डाळे वाटून घ्यायचे आपल्याला. तर इथे आपण डाळे वाटून घेणार आहोत आणि इलायची देखील 7-8 इलायची आपण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर करून घ्या किंवा ठेचून घ्या. बारीक असं ठेचून घ्यायचं आहे. पेस्ट करून घ्यायचं आहे त्याचा. तर आता आपण डाळे मिक्सर करून घेतलेला आहे. आता आपण हे चाळून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये मोठे-मोठे काही असू नयेत. एकदम बारीक असा आपल्याला पीठ लागतो याचा. यामध्ये मोठे-मोठे दाणे येतात, त्यामुळे चाळून घेणे गरजेचं आहे. आता आपण चाळून घेतलं तर इथे आपला पाक हलकं-हलकं तयार होतो. इथे तुम्ही पाहू शकता. मस्त परतून घ्यायचं. हलकं-हलकं तयार होत आहे. कलर याचा थोडंसं चेंज झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हलकंसं गोल्डन कलर इथे झालेला आहे. पाक आपला तयार होतच आहे. मस्त आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी ही पाक तयार करून घ्यायचं आहे. अजिबात पाक तयार झालेला नाही आहे. तर पाक कसा चेक करायचा तुम्हाला माहिती आहे का? पाक झाला की नाही हे चेक करायचं असेल, कसं करायचं ते सांगते पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता, हलकंसं आपलं इथे पाक तयार होत आहे. तर आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आता जे आपण इथे पाक तयार झाला की नाही हे ह्याच्यामध्ये थोडंसं घालून चेक करायचं आहे. तर पाहू शकता एका ठिकाणी बसत नाही आहे आणि याला थोडा वेळ तुम्ही खाली ठेवून घ्यायचा. त्यानंतर पाहायचं की आपला पाक जर झाला असेल तर तिथेच राहतो, झालं नसेल तर विरघळून जातो. तर पहा, इथे हलकंसं पाक तयार झालेला आहे. आणखीन इथं झालेलं नाही आहे. तर हलकंसं पाक तयार झालेलं आहे. आणखीन आपल्याला वेळ लागणार आहे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण ह्याला मस्त पाक तयार करून घ्यायचं आहे. परफेक्ट पाक तयार झाला की आपला करदंट देखील अप्रतिम होतात. तर आता आपला हा पाक हलकंसं झालेला आहे. त्यामध्ये आपण
इलायची घालून घ्यायचं, बारीक कुटून घेतलेला इलायची यामध्ये घालून घ्यायचं. पुन्हा 1 मिनिटासाठी असा मिक्स करून घ्यायचं आहे. लगबग इथे आपला पाक तयार झालेला आहे मंडळी. तुम्ही इथे पाहू शकता, हाताला आपण चेक करून पाहूयात. थोडंसं असं जाळीदार असा चिकट येत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे. पहा, आपला पाक मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि ही खाली घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. या पद्धतीने थोडं पीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम खूप जास्त पीठ घालून घ्यायचं नाही, तर थोडं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि परफेक्ट करदंटा करून घ्यायचं आपल्याला. तर पाहू शकता, या पद्धतीने थोडं आपण पीठ घालून घ्यायचं. थोडंसं पीठ एकजीव झाला की पुन्हा आपण पीठ यामध्ये ॲड करून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, याचा अंदाजा देखील कळेल आणि एकदम परफेक्ट आणि अजिबात गाठी होणार नाही. तर आता आपण पुन्हा पीठ यामध्ये घालून घ्यायचं डाळीचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट असा मिक्स करून घ्यायचा. तर इकडे आपण एक ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. ताटामध्ये पातळ असं ताट असला की त्यामध्ये तुम्ही घालू शकता. आता आपण हे ताटाला व्यवस्थित तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. मस्त तेल लावून घ्यायचं. तर पाहू शकता, आणखीन आपल्याला यामध्ये थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे. तर मस्तसा आपला हा तयार होतच आहे. आता गरागरा आपण फिरवून घ्यायचं आहे. अजिबात वेळ लावायचं नाही. जसं घट्ट होईल तसं खूपच फास्ट होतो. त्यामुळे खूप फास्ट फिरवावं लागतं. कर्नाटक स्पेशल करदांट, गोकाक करदांट, उत्तर कर्नाटक करदंट, ड्रायफ्रूट करदंट आणि असे पारंपरिक घरगुती मिठाई कशी बनवायची याची सोपी पद्धत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच आहात मंडळी. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल तितकाच यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, लगबग होतच आलेलं आहे. आणखीन थोडंसं आपण यामध्ये पीठ घालून घेऊयात. आता आपला हा करदंट तयार होतो. तर पहा मंडळी, एकदम खूप असं घट्ट करून घ्यायचं नाही आहे आपल्याला. तर इथे एकदम तयार झालेलं आहे. आता आपण थोडंसं रसरशीत असतानाच आत्ता आपण ताटामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण ताटामध्ये काढूयात. पाहू शकता, या पद्धतीने आपला हा करदंट बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा करदंट्याचं बॅटर तयार झालेलं आहे. पहा, आता आपण ताटामध्ये घालून हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. पाहू शकता, ताटामध्ये सेट करून घेतलं. आता वरून थोडीशी खोबरं घालून घ्यायचं आहे. अगदी याला 2 ते 3 मिनिटामध्ये पटकन वाळून जाते. खोबरं सेट करून घ्यायचं. थोडंसं हलकं हाताने त्याला दाबलात तरीही चालेल. तुम्हाला यामध्ये आवडल्यास तुम्ही खसखससुद्धा घालू शकता. एकदम अप्रतिम लागतात. आता आपण 1-2 मिनिटात लगेचच आपण ह्याला काप करून घ्यायचे आहेत. छोटे काप करून घेऊयात. जसं तुम्हाला हवं, आवडीने तुमच्या काप करू शकता. चौकोन शेपमध्ये किंवा कोणत्याही तुम्हाला कोणती शेप हवी आहे तशी तुम्ही कट करून घेऊ शकता. लवकरच करावं लागतं मंडळी. जर तुम्ही खूपच वेळ लावलात तर अजिबात खाप लागला जाणार नाहीत आणि करदंट देखील लवकरच घट्ट होतं. पाकामध्ये असतं ना, त्यामुळे लवकरच घट्ट होत जातं. तर पाहू शकता, या पद्धतीने अशी लाईन वळून घ्यायची आहे. चौकोन अशी मी इथे करदंट करून घेतलेला आहे. पाहू शकता, या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वांनाच खूपच आवडेल. लहान मोठ्यांना सर्वांनाच खूपच आवडेल अशी ही एकदम झटपट आणि विशेष कर्नाटकची ही मिठाई नक्की ट्राय करा. तुम्हाला ही करदंट आवडतात का? नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवा. तर हे करदंट काढताना अगदी कडेने काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही मधूनच काढायला गेलात तर तुटतील. कडेने काढायला लागलात की आपोआपच सगळे करदंट निघतात. तर पाहू शकता, या शेपमध्ये चौकोन जसं आपल्याला हवं तसं तुम्ही
मिठाई शेप देऊन कापू शकता. मस्त अशी चौकोन-चौकोन मी कापून घेतलेले आहे. संपूर्ण करदंटा आपण काढून घेऊयात. तर पहा मंडळी, एकदम परफेक्ट अशी करदंट तयार झालेली आहेत. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटात तयार होतात. याला खूप वेळ लागत नाही. तर फक्त 5 ते 10 मिनिटात ही करदंट तयार झालीत. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, फायनली आपला हासा करदंट तयार झालेला आहे मंडळी. ही कर्नाटकची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. ही स्वीट रेसिपी फक्त सणासुदीला, नागपंचमीला, रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.